अपरंपरा असल्यामुळे ते त्या मंदिराच्या पाठीमागे जायचे आणि भगवंताला हात जोडायचे। एक दिवस श्री भगवंताच्या मनात आलं की हा सच्चा भक्त आहे आणि म्हणून त्या मंदिरामध्ये भगवंतांनी स्वतःची जी मूर्ती आहे दुसरं करून टाकलेलं आहे, तुम्ही काहीतरी उपाय करा। त्रिकाल सत्य ज्यांना अवगत आहे असे देवर्षी नारद मुनी, त्यांना एका अर्थाने करुणा उत्पन्न झाली। ते गेले त्या भुजंगाकडे आणि त्याला त्यांनी बोलवलं बाहेर की बाबा बाहेर येतो, होईल की काय अशी स्थिती त्याची झाली। आणि मग त्यांनी विचारलं नारद मुनींनी की अरे असं का बरं झालं? तर ते म्हणाले देवर्षी आपण केलेली आज्ञा, आपण म्हणलं कोणाला दंश मारावा, आपला एका अर्थाने जयघोष करावा हे देखील आपण विसरलो आणि मग अशी स्थिती झाली, कुठपर्यंत घसरण झाली, माणसं मिळत नाही। आणि म्हणून आमच्या संस्थेला, उन्नती नावाच्या संस्थेला अशा प्रकारचे अंत्यसंस्कार करण्यासाठी म्हणून माणसं पुरवावी लागतात। साधारणपणे 15-20 वर्ष झाले माझ्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला एक कार्यकर्ता म्हणून। त्यांना मी असं विचारलं की किती लोकांचं तुम्ही एका वर्षामध्ये असं करत असाल? त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि समजा मात करायची असेल तर आत्ता या सगळ्या कालावधीमध्ये आणि आपल्या देशाला 77 वर्ष स्वातंत्र्य होऊन मिळालेली असताना 2047 साली हा जो भारत आहे हा परत एकदा कशाने उभा राहणार आहे? हिंदू समाज जो संघटित करायचा आहे तो कशाने उभा राहणार आहे? याच्यासाठी म्हणून जे विचार मंथन झालं, त्या विचार मंथनामध्ये एक गोष्ट लक्षात आली आणि ती केवळ आत्ताच लक्षात आली असं नाही, तर ती अनेक वर्षांच्या पासून आमच्या लक्षात आलेलीच आहे। करणी आणि कथनी, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आपल्याला आणि ते असं म्हणाले की सामाजिक समतेला अनुकूल असलेलं जे तत्वज्ञान आहे ते जितकं हिंदू तत्वज्ञान आहे तितकं जगाच्या पाठीवरती दुसरं कुठलंही तत्वज्ञान नाही। आणि असं असताना देखील आमच्या समाजामध्ये भेदभाव उत्पन्न होतात। ज्या प्रतिष्ठान नगरीमध्ये आपण आहोत, संत एकनाथांचं जीवन, शांतीब्रह्म संत एकनाथांचं जीवन काय सामाजिक समरसताच आहे, याच्या पलीकडे काहीच नाहीये। आणि म्हणून हा समाज जर परत उभा करायचा असेल, हिंदू संघटित करायचं असेल, तर आमच्या सगळ्यांच्या मध्ये ज्या 5 गोष्टी आहेत पंचपरिवर्तन, त्याची चर्चा आपण करायला पाहिजे आणि त्याच्या अनुरूप तुमचं माझं जीवन हे आपण साकार करायला पाहिजे। त्यातला क्रम लावता येत नाही, 1 2 3 4 5 असं नाही करता येत। आपण जर समजा क्रमांक 1 वरती एखादा विषय म्हणला तर मग त्याला महत्व जास्त आणि क्रमांक 5 वरती एखादा विषय म्हणला तर त्याला महत्व कमी, असं करण्याची आवश्यकता नाही। पण सांगण्याची सवय व्हावी म्हणून 1 2 3 4 असे ते 5 मुद्दे आहेत, त्याला पंचपरिवर्तनीय तत्वज्ञान आपण म्हणतो आणि त्याचं आचरणात आणण्याची गरज आहे। त्यातलं पहिलं आहे सामाजिक समरसता, सगळ्या प्रकारचे भेद हे नष्ट झाले पाहिजे। संतांनी आम्हाला तेच सांगितलं। इतके हे जिहादी लोक आपल्या धर्मावर आक्रमण वेगवेगळ्या प्रकाराने काय करतच राहणार। आज तुमची एक पोरगी पळवली, आपला एक चांगला माणूस होता म्हणून ती बिचारी वापस आली, आपल्या घरात आली, आपण सुखाने झोपायला सुरुवात केली। मुलींना आणि मातृशक्तीला मला आवर्जून सांगायची ही गोष्ट, इथं जी उपस्थित मातृशक्तीची संख्या आहे ना, ही संख्याच आपल्याला दाखवते की आपल्याला या लव जिहादच्या कार्यक्रमामध्ये, लव जिहादच्या कार्यामध्ये किती सक्रियतेची आवश्यकता आहे। त्या मुलीच्या जीवनामध्ये तिच्या शारीरिक गरजा असतील, तिच्या मानसिक गरजा असतील, यामध्ये जर सर्वात जास्त मोलाचा वाटा आणि संस्कार देण्याचा जर अधिकार किंवा संस्कार देण्याचं कर्तव्य जर कोणाचं असेल तर ते बापापेक्षा त्या आईचं जास्त कर्तव्य असं मी मानतो। आणि आता ती आईच जर इथं उपस्थित नसेल तर ती मुलगी शेवटी काय करणार आहे? बापाच्या जास्त आपण म्हणतो मुलगी बापाच्या अंगावर असते, पण बापाचा मुलीला काय असतो? धाक असतो, बरोबर आहे का? परंतु आई पहिले मुलगी होती, त्याच्यानंतर ती कोणाची तरी सून झाली आणि त्या दर्ग्यामध्ये एकच त्यांचा तुंतुना चालू आहे, या सर्व पृथ्वी तलावर इस्लाम कायम झाला पाहिजे। आपण जय श्रीराम म्हणतोय, पण तुम्ही एक विचार करा, मला आता आल्यानंतरच वाटलं, आल्या बघितलं तेव्हा खूप मस्त सगळे बसलेले होते, सगळं होतं, इकडच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या। मी मनात विचार केला, इथं जय श्रीरामचा नारा चालू आहे, भगवा ध्वज आहे म्हणून एवढी संख्या आपल्याला दिसते। हा ध्वज काढून जर याला फक्त हिरवा केला आणि इथं नारा आहे तकबीर अल्लाहू अकबर जर केलं तर मला वाटतं 1.5 लाखच्या 1.5 लाख इथे येऊन उभे राहतील का नाही? राहतील का नाही? आता 50% वरती झालेले ऑलरेडी इथं झालेत का नाही? इस्लाम धर्माला पैठणची काही पार्श्वभूमी आहे का? पैठणमध्ये तिची उत्पत्ती झालेली आहे का?
असं असताना सुद्धा त्यांची संख्या जर 50% होत असेल तर आपण झोपलेलो आहोत की जागे आहोत? आत्मपरीक्षणाचा हा विषय बंधूंनो. लव जिहाद सारख्या विषयावर आम्हाला बोलावं लागतंय. आम्हाला संघाने सांगितलंय की तुम्ही संतांनी सर्वांनी हिंदूंची जागृती केली पाहिजे. हा विषय मांडा हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. हे आम्हाला जे वाटतंय इतक्या दिवस झालं काय, हे का करावं लागतं? हिंदूंना जागृत करण्याची वेळ काय आलेली आहे? यामध्येच खऱ्या अर्थाने तुम्ही एक मेक हे लक्षात घ्या. ग्रँड मॅकले